शिवसेना भाजपची युती जी आहे ती अंबरनाथमध्ये तुटली आहे, कारण की शिवसेनेने जरी प्रयत्न केलेले असते तरीसुद्धा भाजपाने स्वबळावर लढायचं ठरवलं आहे। त्यानंतर आता माझ्यासोबत आहेत वाळेकर कुटुंबीय अंतर्गत जे नगराध्यक्ष आहेत ते अरविंद वाळेकर इथे आहेत, जे शहरप्रमुख आहेत त्यांचे बंधू राजेंद्र वाळेकर असतील किंवा मनीषा वाळेकर ज्या माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेतर्फे उमेदवारी दिलेली आहे। काय सांगाल, काय अनुभव, काय आपला प्रतिक्रिया यावेळेस? आज माझ्यावर पक्षाने पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि माझ्यावर विश्वास दाखवला। त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेल। आज या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा उमेदवारी अर्ज भरायला स्वतः आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आणि स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, त्याचबरोबर आमचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, नागरिक मोठ्या संख्येने आमचा हा अर्ज भरायला उपस्थित होते आणि मला खात्री आहे की येत्या 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष विजयी होणार आहे। मी अण्णांकडे जाईल। अण्णा, काय सांगाल की अनेक वर्षे आपण राजकारणात आहात, अंबरनाथची नस तुम्ही ओळखता असं म्हणायला हरकत नाही। काय नेमका कुठे मिठाचा खडा गेला की काय? युतीचं जे आहे ते पारड जे आहे ते दोन्हीकडे जवळजवळ सारखं होतं परंतु ती तुटली, काय सांगाल? अंबरनाथकर जाणतायत की गेली 25-30 वर्ष शिवसेनेने विकास काय केला आहे। अंबरनाथचे सगळे रस्ते काँक्रीटचे झालेत, अनेक मोठे प्रकल्प अंबरनाथमध्ये आलेत। जे प्रकल्प जवळजवळ ठाणा कल्याणपर्यंत आले नाही ते प्रकल्प अंबरनाथमध्ये आलेले आहेत। घनकचरा व्यवस्थापन, नाट्यगृह, इंडोर स्टेडियम, शूटिंग रेंज, UPSC MPSC भवन, अशा अनेक गोष्टी आपण सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल विकासाची कामं सांगायला। एवढा विकास अंबरनाथमध्ये झाला आहे आणि हे नागरिकांना नव्याने सांगायला नको। अंबरनाथकर जाणतायत की विकास कोण करू शकतं, त्यामुळं अंबरनाथकर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे। भविष्यात वैद्यकीय सुविधांवर जोर दिला जाईल। अंबरनाथमध्ये ठाणे जिल्ह्यामधलं एक मोठं मेडिकल कॉलेज आमचे आमदार, आमचे खासदार यांच्या प्रयत्नाने सुरू झालेलं आहे आणि त्याची बिल्डिंग देखील, त्याचंही काम लवकरच पूर्ण होईल। त्यामुळं मेडिकल सुविधा ही ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर इथून पुढे आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून देखील अंबरनाथकरांना अंबरनाथमध्ये येऊन नागरिक आरोग्य सुविधा घेतल्याशिवाय राहणार नाही। मी शेवटचा प्रश्न विचारतो मनीषाताईंना की काय विजन आहे नेमकं? आज या सर्व महिला भगिनी आपल्यासोबत आहेत, कशा प्रकारची भावना आहे? अंबरनाथचा विकास, जो अंबरनाथचा विकास आपण सगळे ठाणे जिल्ह्यामध्ये आज अंबरनाथचा विकासाचं पॅटर्न समजलं जातं आणि विकासाच्या जोरावरच आज आमचे नगरसेवक देखील आणि नगराध्यक्ष देखील जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी निवडून येतील। विकासाच्या जोरावरच आपण निवडणूक लढवणार आहोत आणि शिवसेना ही पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। येत्या 2 तारखेला नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल असाच त्यांनी इथे दावा केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाजसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ।